मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार चढलाय असा प्रसाद लाड म्हणतायत। मनोज जरांगेंनी चर्चेकरता यावं, समाजावर चर्चा करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मराठा समाजाकरता कुणी काय केलं त्यावर बोलू असं आमदार प्रसाद लाड यांचं जरांगे पाटलांना आवाहन आहे। मराठा आरक्षणासाठी घेतात का मराठा आरक्षणाच्या नावाखाली लोकांना बोलून घेतात आणि ती आल्यावर एक एक फोडी देतात मराठ्याच्या विरोधात घालते। जे आत्तापर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने बोलत होते ते बाहेर आले की मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले। फडणवीस साहेब, तुम्ही हे तळतळाट साधा नाही घ्यायला लागलात मराठ्यांचा। तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय डावाडे आहे, मी लय अमुक आहे। मराठा इतका खमकी आहे, लय खमकी आहे। तुम्ही मराठ्यांना डिवचलंय मागं, आणखीन तरी नका डिवच। जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत। मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा, परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 60 वर्षात जे होऊ शकलं नाही ते 2017-18 साली मराठा आरक्षण दिलं। आम्ही आपलं आव्हान स्वीकारायला तयार आहोत, पण चर्चेला तुम्ही देखील तयार आहात का? की ज्याच्या छत्रीखाली येऊन तुम्ही फक्त द्वेषच करणार आहात। एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे। आपण चर्चेला याच। 2017 पासून 2024 पर्यंत अनेक मराठा समाजाच्या योजना असतील। कोण आहे बांडगुळ? आता कोण आहे बांडगुळ? कवर तुकासाठी तो म्हणा लोकांचा बांडगुळ्या माया नादावर नको पडू। तू किती पैशावाला आहे आणि तू किती करप्टेड आहे, मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा। आमच्या गरीब मराठा ढवळाढवळ करू नको, तुला मागात पडन ते लाड्या का कोण आहे तू? लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी। असले झिंगूर झांगूर लय येते लय जातात। तू मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं। तू तुपल्या अवकाशात राहायचं, मी तुला बोललो नाही, तुपल्या कुटुंबाला नाही।